नमस्कार, मी अस्मिता लक्ष्मण तुपे, राहणार पानवन, मुरुमशेंडा तुपे वस्ती, तालुका मान, जिल्हा सातारा इथून आलेले आहे। आम्ही इथं येण्यामागचा उद्देश हा असा आहे की आम्ही मुरुमशेंडा इथं राहतो आणि आमच्या वस्तीमध्ये जवळजवळ 450 ते 500 लोकसंख्या आहे तिथं, लहान मोठी मिळून। आणि आमचा पिण्याच्या पाण्याचा, वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाला म्हणजे जे समस्या आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। तर गेल्या 3 वर्षापासून आमच्या इथं समृद्धी ॲग्रोकेमिकल कंपनीच्या कच्च्या मालामुळे आमच्या इथलं पिण्याचे पाणी सगळं दूषित झालेलं आहे। आम्ही वारंवार ग्रामपंचायत, कलेक्टर ऑफिस, तहसील कार्यालय यांना वारंवार लेखी तोंडी अर्ज देऊनही आमच्या त्या समस्येवर अजूनही मार्ग निघालेला नाही। त्यासाठी आम्ही इथं आलेलो आहे। त्या पाण्यामुळे आमच्या वस्तीवरची जवळजवळ 21 ते 25 जनावरं दगावलेली आहेत। कोंबड्यांची तर गणतीच नाही। आणि म्हणजे आमची मुलं, आम्हाला आरोग्याचा प्रश्न उद्भवत आहेत, अंगाची खाजखाज होणे, जखमा होणं, आम्हाला या समस्यांना तोंड द्यावं लागतंय। आणि आमच्या सगळ्यांची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक असल्यामुळे आम्ही इथं आज आलेलो आहे। तर आम्हाला आमच्या पिण्याच्या व वापरण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटवावा अशी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे। पाणी जे कंपनीचा म्हणजे समृद्धी ॲग्रोकेमिकल कंपनी आहे आमच्या इथं, त्या लोकांनी जो कच्चा माल असतो तो त्याच्या बंदिस्त न टाकता उघड्यावरती असं जमिनीवरती टाकून पसरवलेला आहे। आणि तो माल पसरवल्यामुळे पाऊस आला, पाऊस पडल्यानंतर त्या मालामध्ये पाणी पडलं, मुरलं जातं आणि ते मुरलेलं पाणी जमिनीतून जे आमच्या पाण्याचे पिण्याचे स्रोत आहेत, विहिरी, बोरवेल, त्याच्यामध्ये हे पाणी उतरलेलं आहे। आम्ही तरी 2-2.5 वर्ष याच्याकडे दुर्लक्ष केलं, म्हणजे पावसामुळं पाणी गढूळ झालं असेल, हे झालं असेल। पण ज्यावेळेस आमच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवायला लागलं त्यावेळेस आम्ही याच्यासाठी वेळोवेळी प्रशासनाला आम्ही मदतीसाठी दाद मागितली आहे, पण आम्हाला अजून मदत मिळालेली नाही। आणि ते पाणी आम्हाला सुरुवातीला आम्ही ज्यावेळेस हे म्हणणं मांडण्यासाठी गेलो ग्रामपंचायतीत किंवा गावातील प्रतिष्ठित लोकांकडे, तर त्यावेळेस आम्हाला असं म्हणून गप्प बसवलं की तुमच्या जे शेती आहे आणि त्या शेतीमध्ये मळी किंवा मळीचं पाणी ओतलं आहे तुम्ही, त्याच्यामुळे हे पाणी दूषित झालंय। पण आम्ही त्यावेळेस असा विचार केला, मळीच्या पाण्याने 1-2 विहिरीतील पाणी दूषित होईल, पूर्ण अख्खा तलावा किंवा अख्ख्या त्या शिवारातील विहिरी, बोरवेल दूषित नाहीत होणार। त्यासाठी आम्ही पाण्याची तपासणी करण्यासाठी कलेक्टरांना अर्ज केला। त्यावेळेस जलजीवन विभागाने आमच्या इथं येऊन पाणी घेऊन गेले, पण त्या लोकांनी आम्हाला पाण्याचा रिपोर्ट असा दिला की हे पाणी पिण्यायोग्य आहे, त्या पाण्याचा कलर परफेक्ट आहे आणि हे पाणी तुम्ही पिऊ शकता। त्याच्यामुळं आम्ही दुसऱ्या 2-3 ठिकाणी आम्ही ज्यावेळेस पाण्याची नमुना तपासायला दिला त्यावेळेस केमिकल पॉझिटिव्ह पाणी आलं आणि त्यासाठी आम्ही इथं आज जमा झालेलो आहे। आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळावा हीच फक्त आमची विनंती आहे। धन्यवाद। नमस्कार, माझं नाव मनीषा नवनाथ मुरळे, मी पानवन मुरुमशेंडा इथून राहते, जिल्हा सातारा, मान तालुका। माझी समस्या आहे की पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, म्हणून मी इथपर्यंत आले। आणि हे जे पाणी आहे ते आम्हाला पिण्याचं आहे, हे पिणं म्हणजे जनावरांना, मुलांना, सगळ्यांना म्हणजे जे आपण वापरात येतं ना ते पाणी हे आम्हाला आहे। ह्या पाण्यासाठी आम्ही आमच्या तिथं समृद्धी ॲग्रो कंपनी आहे, त्या दूषित पाणी येते ना ते पूर्ण आमच्या विहिरीतनी, नंतर बोरवेलला पूर्ण आम्हाला वापरायला पाणी आहे ते ही येते जनावरांचे पिण्यासाठी। किंवा त्या पाण्यामुळे आमचं असं नुकसान व्हायला लागले की आमच्या तब्येती आणि आमचं आरोग्य, लहान मुलांचं सारखं पोट दुखणे, जुलाब होणे, उलटी, हे सारखं दवाखान्यात चालू आहे। आणि चित्रबांना पूर्ण अशी खोक सुटल्यासारखं होत आहे पोटातून आणि एकदम हडकल्यासारखी 4-8 दिवस थांबते, दवाखाना करायचं, गोळ्या औषध करायची आणि नंतर ना ते मरण पावताय। पूर्ण असं नियोजन झालंय की पूर्ण नकोस जीवन झालंय की जीवनात आम्ही जगायचं की मरायचं हे सुद्धा आम्हाला समजत नाही। आणि प्रत्येक वेळेस आम्ही रिपोर्ट काढलं, रिपोर्ट आले पाणी शुद्ध आहे, चांगलं आहे। आम्हाला असं झालं की पाणी इकडून शुद्ध येते आणि हे खराब पाणी, ही पिण्यायोग्य जर पाणी असतं तर असं असतं का पाणी? हे पेट्रोल सारखं, सेम पेट्रोल सारखं पाणी, गाडीत पेट्रोल टाकतोय त्या पद्धतीनं पाणी येईल। हे जर पाणी पिऊन आम्ही जगायचं कसं? आणि ज्यांना कोणाला ह्याच्यावर आशंका येते त्यांनी हे पाणी चेक करा आणि चेक करून आम्हाला न्याय द्या।
प्रत्येक गोष्टीला जर आम्ही सामोरं, आमची परिस्थिती एवढी नाजूक झाली आहे की आम्ही 1-1 लाखाचं प्रत्येक घरातल्या मुलांचं आरोग्य बघू द्या, म्हाताऱ्या लोकांचं आरोग्य बघू द्या, की चित्राबांचं आरोग्य बघू द्या, ह्याच्यावर आम्हाला आमची बायका माणसं आम्ही 300 रुपये ते 400 रुपयानं हजेरीनं कामाला जातोय. आणि जर एवढी ऐपत 1-1 लाख रुपये जर सहन करण्याची असती तर आम्ही एवढं नोकरीला नाही. आणि हे जर असं चालत राहिलं तर आम्ही कुठं जायचं, आम्ही जगायचं की नाही मरायचं हे आम्हाला प्रश्न पडलेला आहे आता. आणि हे फक्त आताच नाही, त्यांचं भविष्य असं चाललंय. आज 5-6 वर्ष झालं आम्ही हेच बघतोय. आम्हाला आतापर्यंत माहित नव्हतं की हे कंपनीचं पाणी आहे. आम्ही आपलं तानाडती टाकून हे करून आम्ही मोहरचं चालूच राहिलं होतं. परंतु आता पूर्णपणे आम्ही असं झालोय की आम्हाला कुठला पर्याय नाही. त्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत धाव घेतोय. कंपनीवाले काय म्हणतात? कंपनीवाल्यांचं म्हणणं आहे की हे पाणी मळीच आहे, आमचं पाणी शुद्ध आहे, आमचा तुम्हाला काहीच त्रास नाही असं आहे. आणि पूर्ण कंपनीचं तिथे येऊन माल चेक करा, सगळ्या रानातून पसरलेला आहे. आणि आता पावसाचं वातावरण आहे, आता तरी इथून पुढे आमच्या आरोग्याची पाकच बिकट परिस्थिती होणार आहे.